हॅलो ऑल, वेलकम टू ड्रीम MPSC। आज जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपल्याला पाहायचं आहे की कंबाईन परीक्षेसाठी पूर्व परीक्षेसाठी कोणती पुस्तकं वाचायला हवीत त्याविषयी रिक्वेस्ट होती की व्हिडिओ बनवा, म्हणून आज आपण ती पुस्तकांची लिस्ट किंवा कोणती पुस्तकं वाचावी ते पाहणार आहोत। त्याचसोबत एक माझं अतिशय आवडीचं असं पुस्तक मी सगळ्यात शेवटी तुमच्यासोबत शेअर करेल। तर सुरुवातीला पहा, MPSCची तयारी करत असताना पुस्तकं कोणती घ्यायची ही खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की गोंधळ असतो की नेमकं कोणतं पुस्तक घ्यायचं, कारण बाजारामध्ये आता इतक्या प्रमाणात पुस्तकं झालेली आहेत की नेमकं कुठलं पुस्तक योग्य आणि कुठलं अयोग्य हे आपल्याला ठरवताना थोडंसं कन्फ्युजिंग वाटतं। पण त्यासाठी आपण याच्या आधी एक व्हिडिओ केलेला आहे ज्यामध्ये आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस सांगितलं होतं। तर पुस्तकं घेण्याची घाई करण्याआधी जर तुम्ही प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नेमके कोणते कोणते मुद्दे जे आहेत ते वाचायचे आहेत किंवा कोणते मुद्दे जे आहेत ज्यावर आयोगाचा भर जास्त असतो, मग ते सगळे पॉईंट आपले त्या पुस्तकांमधून कव्हर झाले पाहिजे आणि अशीच पुस्तकं जी आहेत ते आपल्याला वाचायची आहेत। कारण ही जी काही पुस्तकं आहेत ही काही आयोगाने दिलेली नाही आहेत। असं शाळेमध्ये आपल्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यक्रमानुसार पुस्तके होती तशी ही पुस्तकं नाही आहेत, ही वेगवेगळ्या पब्लिकेशनची पुस्तकं आहेत। मग त्यातलं नेमकं कोणतं घ्यायचं, कारण प्रत्येकच जण जो आहे तो पुस्तक तयार करताना चांगलंच तयार करत असतो, परंतु ते आयोगाच्या प्रश्नपत्रिकांची गरज भागवू शकेल की नाही हे सांगता येणार नाही किंवा कोणीच सांगू शकणार नाही। म्हणून मग नेमकी कोणती पुस्तकं घ्यायची याबद्दल बराचसा संभ्रम असतोच। परंतु यातही जी पुस्तकं अनेक विद्यार्थी जे यशस्वी झालेले आहेत किंवा ज्यामधला बराचसा डेटा आपल्याला आपला जो आहे प्रश्नपत्रिका आहे त्यातला जो बराचसा डेटा आहे तो आपल्याला त्या पुस्तकांमध्ये मिळतो, अशीच पुस्तकं आपल्याला घ्यायची आहेत। आणि सुरुवातीलाच जर आपण चुकीची पुस्तकं वाचली नाहीत तर आपलं जे एक दिशा आहे ती योग्य राहील असं वाटतं। म्हणूनच मग आपला जो व्हिडिओ आहे रिक्वेस्ट होती की कंबाईनसाठी आपण पोलीस भरतीसाठी पुस्तकांची एक यादी दिलेली होती किंवा कोणती पुस्तके वाचावी हे सांगितलं होतं, तसाच एक कंबाईनचा व्हिडिओ बनवा अशी रिक्वेस्ट होती आणि आज नेमका पुस्तक दिन आहे म्हणून मग हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर सुरुवात करूया आपण इंडियन पॉलिटी या विषयापासून। तर पहा, राज्यघटना हा जसा स्कोरिंग विषय आहे तसाच आपल्याला याच्यामध्ये पुस्तकं कोणती घ्यायची, कारण याचीही बरेच पुस्तकं आहेत, परंतु एक जे पुस्तक आहे जे आपण म्हणू शकतो की पॉलिटीचं बायबल ज्याला म्हणू, खरं तर पुस्तकांना कव्हर आहे, याचा मी फोटो तुम्हाला साईडला दाखवेल। तर पहा, M लक्ष्मीकांत यांचं के सागर पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे इंडियन पॉलिटी नावाचं। या पुस्तकामधून तुमचा प्रीसोबतच मेन्सचा सुद्धा अभ्यास होतो। पुस्तक दिसायला जरी मोठं असलं तरीसुद्धा आपल्या ज्या काही डे टू डे लाईफच्या घटना सध्या घडत आहेत त्याच्याशी रिलेट करून हे वाचायचं, म्हणजे वाचण्यामध्येही इंटरेस्ट येईल आणि या पुस्तकाचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल। एक डीपमध्ये आपल्या पूर्ण राज्यघटनेचं जे काही विश्लेषण आहे या पुस्तकांच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न पॉलिटीचे तुम्ही सोडवू शकता। पण हे खूप मोठं आहे आणि मग इतकं मोठं पुस्तक पाहिलं की दडपण येईल, म्हणून मग यापेक्षा जर छोटं पुस्तक पाहिजे असेल तर याच पुस्तकाची एक छोटी आवृत्ती म्हणू शकतो आपण। हे खूप जुनं पुस्तक आहे माझ्याकडे, याचं नवीन रिवाईज आलेलं असेल, भगीरथ प्रकाशनचं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे। हे छोटं आहे, याचीच छोटी कॉपी म्हणू शकतो, तुम्ही हे सुद्धा वाचू शकता। परंतु जर आपल्याला मेन्ससाठी सुद्धा घ्यायचं आहे तर मग तुम्ही मी तर म्हणेल की हेच पुस्तक घ्या, म्हणजे दोन्ही पुस्तकं परीक्षेला जे आहे तुम्हाला हे पुस्तक यूज करता येईल। आणि त्याचसोबत मग आपल्याला पंचायत राज हा घटक सुद्धा, राज्यसेवेमध्ये खूप कमी प्रमाणात प्रश्न असतात, 1-2 प्रश्न, परंतु कंबाईनमध्ये येऊ शकतात। सो किशोर लवटे सरांचं पंचायत राज नावाचं जे पुस्तक आहे हे सुद्धा याच्या सोबतीला आपल्याला वाचायचं आहे। सो हे झालं पॉलिटीच्या बाबतीत। त्याच्यानंतर आपण पाहूया इकॉनॉमिक्स। आता जे सौर विषय आहेत तसं मी सांगते, तर दुसरं आहे पहा इकॉनॉमिक्स। सो इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा 2 पुस्तकं जे आहेत ते बरेचसे विद्यार्थी वापरतात, तुम्हाला सुद्धा नावं माहिती आहेत आय नो, बट जे नवीन विद्यार्थी आहेत किंवा आपल्या चॅनलवरती म्हणा किंवा जे नवीन विद्यार्थी MPSCकडे वळत आहेत त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आहेत। तर हे सुद्धा रंजन कोळंबे सरांचंच पुस्तक आहे, भारतीय अर्थव्यवस्था नावाचं, अतिशय सुंदर पुस्तक आहे। याच्यामधून सुद्धा बरेचसे प्रश्न तुमचे इकॉनॉमिक्सचे कव्हर होतात। परंतु हे एकच पुस्तक न वाचता आपल्याला याच्यासोबत आणखी एक पुस्तक घ्यायचं आहे, ते म्हणजे किरण देसले सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक। हे सुद्धा पुस्तक खूप छान, याच्यामध्ये पिक्टोरियल माहिती आहे, आलेख आहे, त्यासोबत चित्र आहे, त्यामुळे हे पुस्तकसुद्धा खूप वाचायला सुद्धा छान वाटतं आणि याच्यामध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न जे आहेत याच्यामधून विचारलेले आहेत। सो हे 2 पुस्तकं तुम्ही वापरा। परंतु काही डेटा जो आहे तर इकॉनॉमिक्स म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे आकडेवारीवरती प्रश्न असतात। सो याच्यासाठी तुम्हाला एक देसले सरांचं पार्ट 2 हे पुस्तक घ्यावं लागेल, कारण लोकसंख्या वगैरे हे जे टॉपिक आहेत, जे आकडेवारीशी रिलेटेड टॉपिक आहेत, तर त्याच्यावर असणारे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी म्हणा तुम्हाला या पार्ट 2 पुस्तकाचा सुद्धा आधार घ्यावा लागणार आहे।
हे पुस्तक घेताना फक्त घाई करू नका, कारण की तुम्ही MPSCची तयारी करत असता, मग कदाचित 1-2 वर्ष लागू शकतात. सो आपल्याला माहिती आहे की इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारी असते आणि आकडेवारी ही नेहमी बदलत राहते. सो हे पुस्तक आपण घेतलं, मग लगेच याची काही दिवसांनी नवीन आवृत्ती येते. परत आपण ते पुस्तकं विकत घ्यायची का? तर मग आपल्याला कॉन्फिडन्स आला की आपला आता इकॉनॉमिक्स चांगल्यापैकी झालेला आहे, तेव्हा मात्र तुम्ही हे डेव्हलपमेंट नावाचं जे दुसरं आहे, पार्ट 2 म्हणून आहे, अर्थशास्त्र 2, हे घेऊ शकता. कारण हे जुनं पुस्तक आहे, त्यानंतर ही रिवाईज कॉपी आली, मग अशी परत येईल. सो तुम्हाला अशा जर का पुस्तकं घ्यायची असतील तर थोडीशी घाई न करता आपलं प्रिपरेशन पहिले कुठपर्यंत आलेलं आहे ते चेक करायचं आणि मग त्याच्यानंतर अशी जी पुस्तकं आहेत ती विकत घ्यायची. त्याच्यानंतर आपण बोलूया हिस्ट्रीबद्दल. इनपुट जास्त आणि आउटपुट कमी असा विषय आहे हिस्ट्री, परंतु अभ्यास करावाच लागणार आहे. आपल्याला ऑप्शनला प्रत्येक विषय ठेवता येत नाही. सो एक ग्रोवरचं पुस्तक आहे हिस्ट्रीसाठी, हे तुम्ही वापरू शकता. यश चंद आणि कंपनी असं पुस्तक आहे हे. सो हे पुस्तकसुद्धा छान आहे. बरेचसे प्रश्न यातून कव्हर होतात, पण हिस्ट्रीच्या बाबतीत प्रेडिक्ट करता येणारच नाही, कारण इनपुटपेक्षा आउटपुट रेशिओ खूप कमी हिस्ट्रीचा आहे असं तुम्हाला प्रत्येकजण सांगत असेल. ग्रोवरचं एक पुस्तक आहे. त्यानंतर छोटं पाहिजे असेल तर एक गाठाडचं पुस्तक आहे. याचे मी तुम्हाला फ्रंट पेजचे फोटो साईडला देईल. गाठाडचं पुस्तक आहे हिस्ट्रीसाठी. त्यानंतर याच्यासोबत आपल्याला वाचायचं आहे 11वीचा इतिहास. हे सुद्धा वाचणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास दिलेला आहे, त्याचसोबत जे समाजसुधारक दिलेले आहेत. आता पॉलिटीचा अभ्यास करतोय आपण, तर प्राचीन इतिहासावरती प्रश्न येणार नाही. हिस्ट्रीचा अभ्यास करतोय, सो कंबाईनमध्ये प्राचीन इतिहासावरती जास्त प्रश्न येत नाहीत. मग याच्यामध्ये प्राचीन महाराष्ट्रसुद्धा आहे, तर एकदा वाचून घ्यायचं, कारण आपल्याला प्राचीनसोबत कोरिलेट करायला सोपं जातं, म्हणून मग सुरुवातपासून वाचून घ्यायचं. बट जास्त भर महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासावरती किंवा आधुनिक भारताच्या इतिहासावरती आपल्याला भर द्यायचा आहे. सो हे झाले हिस्ट्रीच्या बाबतीत. त्याचसोबत जयसिंग पवार यांचंसुद्धा पुस्तक आहे. सो हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. जर का जास्त भीती वाटत असेल तर छोटं पुस्तक घ्या, आणि सोबत 11वीचं पुस्तक मात्र तुम्हाला कंपल्सरी वाचायचंच आहे. त्यानंतर समाजसुधारकांच्यासाठी सुद्धा आपल्याला पुस्तक वाचायचं आहे. तर एक अतिशय सुंदर पुस्तक, याच्यामध्ये स्टोरी टाईप रायटिंग आहे किंवा स्टोरी टाईप माहिती दिलेली आहे. फडके प्रकाशनचं हे पुस्तक आहे. छोटंसं आहे, परंतु यामधली जी माहिती आहे किंवा प्रश्न जे आहेत ते बरेचसे या पुस्तकांमधून आलेले आहेत. सो हे पुस्तकसुद्धा खूप चांगलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जेवढे ॲक्च्युली याच्यामध्ये सगळ्या समाजसुधारकांची माहिती नाही आहे, पण जेवढेही समाजसुधारक याच्यामध्ये आहेत त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती या पुस्तकामध्ये आहे. त्यामुळे हे पुस्तक खरंच छान आहे. जर मिळालं तर नक्की वाचा, किंवा जर का तुम्हाला मिळत नसेल तर 1-2 समाजसुधारकांचे आपण PDF मागे मी शेअरसुद्धा केलेले आहेत काही विद्यार्थ्यांना. जर लागत असतील तर तुम्ही सांगू शकता. त्यानंतर एक फडके प्रकाशनचंच के सागर प्रकाशनचं एक पुस्तक आहे, महाराष्ट्रातील समाजसुधारक. सो हे सुद्धा छान आहे. याच्यामध्ये सगळे समाजसुधारक तुमचे कव्हर होतील, आणि 11वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा काही समाजसुधारक आहेत. यानंतर आपण पाहूया आता जिओग्राफी. आता हिस्ट्रीचा इनपुट रेशो थोडासा जास्त आणि आउटपुट रेशो कमी असं आपण म्हटलेलं आहे, परंतु आपल्याला ते वाचावेच लागणार आहेत. सो याच्यानंतर आपण पाहूया जिओग्राफीबद्दल. भूगोलाच्या विषयी कोणती पुस्तकं आपल्याला वाचायची आहेत, कारण जे विषय आपल्याला जास्त मार्क मिळवून देतील ते विषय आपल्याला चांगले करायचे आहेत. सो जिओग्राफीबद्दल सर्वांना माहिती आहे की सौदी सरांचं पुस्तक सगळे विद्यार्थी रेफर करतच असतात जिओग्राफीसाठी, परंतु याच पुस्तकाच्या सोबत तुम्हाला ॲटलाससुद्धा वापरायचा आहे. यासोबत तुम्हाला स्टेट बोर्डाची पुस्तकंसुद्धा, जुनी असतील तर जुनी वापरा, नवीन असतील तर नवीन वाचा, परंतु तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकं मात्र वाचायचीच आहेत. स्टेट बोर्डच्या पुस्तकांच्या माध्यमातून तुमच्या कॉन्सेप्ट खूप चांगल्या क्लिअर होतील. सो हे मोठं पुस्तक आहे. पर्यावरणसुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. फ्रंट पेजचा फोटो तुम्हाला देऊन देईल. सौदी सरांचं हे पुस्तक आहे. याचसोबत आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल पाहिजे असेल तर हे के सागर सरांचं, खतीब सरांचं पुस्तक आहे. सो हे सुद्धा खूप छान आहे. याच्यामध्ये जिल्ह्यावार माहिती आहे. हे जिल्ह्यावार माहितीसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. आणि त्याचसोबत आपल्याला वाचायचं आहे 9वीचा भूगोल. 9वीच्या भूगोलामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल दिलेला आहे. सो 9वीचा भूगोलसुद्धा आपल्याला कंपल्सरी वाचायचा आहे. ॲटलिस्ट हे तरी वाचा. बाकीचे स्टेट बोर्डचे तुम्हाला नाही मिळाले तर चालतील, पण 9वीचं तर तुम्हाला कंपल्सरी वाचायचंच आहे. आणि याचसोबत आपल्याला सोबत ठेवायचं आहे ते म्हणजे ॲटलास. आता हा नवनीतचा ॲटलास आहे, आणि हे दोनही, एक नवनीतचा आहे आणि एक हा इंग्लिशमध्ये आहे. सो याच्यामधलं कोणतंही तुम्ही घेऊ शकता. ओरिएंट ब्लॅक स्वानचं हे आहे. सो याच्यामध्ये इन्फॉर्मेशनसुद्धा आहे आणि
हा इंग्लिशमध्ये आहे. जो त्यांचा अभ्यास इंग्रजीमधून असेल तर ते इंग्लिशचा घेऊ शकतात किंवा मराठीचा असेल तर आपण मराठी घेऊ शकतो. मराठीच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डायग्राम दिसतील. त्यानंतर महाराष्ट्राच्या सगळ्या प्राकृतिक आहे, त्यानंतर नदी प्रणालीवरती आहे, महाराष्ट्रासोबतच भारताचे सुद्धा आहे. सो नकाशांच्या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर ते खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहील. म्हणजे जर आपण नदी प्रणालीचा टॉपिक करत आहोत तर याच्यामधला नदी प्रणालीचा जो नकाशा आहे तो सुद्धा आपल्याला सोबत तिथे पाहायचा आहे. त्यामुळे काय होईल, तो टॉपिक आपल्याला पिक्टोरियल फॉर्ममध्ये सुद्धा माइंडमध्ये राहील. सो आपला जो काही दोन्ही गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामधून साध्य करू शकू. यानंतर आहे आपला तो म्हणजे सायन्स. तर सायन्सबद्दल सुद्धा बरीचशी विद्यार्थ्यांच्या मनात भीती आहे. परंतु विज्ञानासाठी भस्के सरांचं जे पुस्तक आहे, पहा, जरी आपल्याला क्वेश्चनचा सोर्स सापडत नाही आहे परंतु काही प्रश्न जे आहेत ते आपण सायन्सचे या पुस्तकातून सुद्धा बरेचसे प्रश्न आलेले आहेत. परंतु पूर्णच्या पूर्ण जरी नाही पण काही जरी सोडवता आली तरी आपल्याला त्यासाठी कुठलाही विषय स्किप करता येणार नाही आहे. सो विज्ञान या विषयासाठी आपल्याला स्टेट बोर्डाची पुस्तकंसुद्धा महत्त्वाची आहेत. भस्के सरांचं पुस्तक आणि स्टेट बोर्डचं पुस्तक या दोन ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला दोनही सोबत ठेवायचे आहे. त्याचसोबत एक दीपस्तंभचं सुद्धा पुस्तक आहे, हेही छान आहे पण भस्के सरांचं जास्त विद्यार्थी यूज करतात. सो तेच मी तुम्हाला रेकमेंड करेल. हे दीपस्तंभमध्ये सुद्धा खूप छान माहिती, डायग्राम आहे, सगळी माहिती आहे. बट येस, आपल्याला यूज करायचंच असेल किंवा तुमच्याकडे हे असेल तर हे वापरा. परंतु जर तुम्ही घेणार असाल तर मग मात्र तुम्ही भस्के सरांचं पुस्तक विकत घ्या. आणि त्यासोबत जर का जुने तुमच्याकडे असतील स्टेट बोर्डाची पुस्तके, कारण जुन्या पुस्तकांमध्ये माहिती खूप जास्त आहे, डिटेलमध्ये माहिती आहे. सो जुने तुम्हाला वापरायचे असतील तर जुने वापरा किंवा मग नवीन पुस्तकं वापरायची असतील तर स्टेट बोर्डाची नवीनसुद्धा वापरू शकता. मग याच्यासोबत तुम्ही 8वीच्या नंतरचे सगळे घ्यायचे. आधीचे पुस्तकं जे आहेत ते एकदा रीड करून घ्या, कारण त्याच्यामध्ये सुद्धा काही पॉईंट्स आपल्याला मिळतात आणि पुढचं पुस्तक वाचायला सोपं जातं जर का आपण स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचली तर. म्हणून मग याच्यासोबत आपल्याला स्टेट बोर्डाची सुद्धा पुस्तकं वाचायची आहेत. यानंतर आपण करंटबद्दल पोलीस भरतीच्या वेळेससुद्धा बोललेलो आहे की न्यूजपेपर रीडिंग आणि त्याचसोबत एखादं इयरबुक आपल्याकडे असायला हवं. स्पॉटलाईट आहे, सिम्प्लिफाईड आहे, त्यानंतर लोकसत्ताचं सुद्धा येतं. सो यातलं कुठलंही एक इयरबुक आपल्याला वाचायचं आहे. परंतु एक्झाम ओरिएंटेड ते असायला पाहिजे असं एखादं बुक घ्या, कारण लोकसत्ता जे आहे त्याच्यामध्ये खूप शॉर्टमध्ये न्यूज मिळतात. सो स्पॉटलाईट किंवा सिम्प्लिफाईड याच्यापैकी एखादं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एखादं असं महिन्याचं आपलं मासिक जे आहे ते आपण नेहमी वाचत असणारच, कारण सर्वांना माहिती आहे की एखादं तरी मासिक आपल्याला वाचावं लागणार आहे. सो पृथ्वी प्रकाशांचं जे आहे परिक्रमा नावाचं मासिक आहे, त्यानंतर लोकराज्य आहे, त्यानंतर एखादं परत त्रैमासिक वगैरे किंवा त्रैमासिक नाही म्हणता येईल, हे 3 आठवड्याचं वगैरे हे असतं. सो अशा प्रकारचे पुस्तकं तुम्ही वाचू शकता. हे आहे 3 महिन्याचं मार्च ते जूनपर्यंतचं हे पुस्तक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही एखादं पुस्तक घेऊ शकता. आता ॲक्च्युली ही जी एक्झाम आहे ही खूप जास्त याच्यामध्ये गॅप पडला, त्यामुळे करंटच्या बाबतीत बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहेत. परंतु आपल्याला तेही सोडता येणार नाही आहे, कारण आपल्याला ही एक्झाम पास केल्यानंतर पुढे मेन्ससुद्धा द्यायची आहे किंवा जर एक्झाम आपली नाही निघाली तर पुढेसुद्धा आपल्याला कंटिन्यू जर करायचं असेल तर करंटची माहिती आपल्याला असायलाच हवी. कारण आपल्याला आजच्या पुरता अभ्यास करून म्हणजे एक अधिकारी व्हायचं आहे तर नुसतं परीक्षा पास होण्यापुरता अभ्यासच नाही, तर आपल्याला सर्व आपल्या आजूबाजूची माहिती असायला हवी. सो त्यासाठी आपल्याला असं एखादं करंटचं पुस्तक वाचणं आवश्यक आहे. त्यासोबत न्यूजपेपर रीडिंग तर आहेच. त्यानंतर मॅथ्सबद्दल जर का बोलायचं असेल तर मी एकच पुस्तक मला तरी चांगलं वाटत आहे ते म्हणजे संदीप अरगळे सरांचं पुस्तक आहे. राज्यसेवाच्या CSATसाठी सुद्धा हे उपयोगाचं आहे. परंतु यासाठी कुठलंही पुस्तक ठरवण्याआधी जसं मी आधीही म्हटलं की पेपर ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. कसं करायचं याच्या 3 पद्धती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहेत. नसेल पाहिला तर तो व्हिडिओ आधी पहा आणि पेपर ॲनालिसिस करून ठरवा की आपले प्रश्न जे आहेत या पुस्तकातून सुटत आहेत की नाही. तुमच्याकडे पुस्तक घेण्याआधी जर का तुमच्या एखाद्या मित्राकडे असेल तर ते आधी चेक करा, त्याच्यामधून पहा की आपले प्रश्न जे आहेत ते सुटत आहेत की नाही, आणि जर ते सुटत असतील तर मग ते पुस्तक घ्यायला काहीच हरकत नाही. यासोबत बुद्धिमत्तासाठी RS अग्रवालसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर हे आहे सतीश वसे सरांचं हे पुस्तक आहे, हे सुद्धा यूज करू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये हे दाखवता आलं नाही, दिसलं नव्हतं, बट आता दाखवते की हे नवीन पुस्तक आहे, म्हणजे नवीन एडिशन त्याचं आलेलं आहे. जुनं पण आहे आणि नवीन पण आहे. सो कुठलंही तुमच्याकडे जे असेल तेच तुम्ही यूज करा. जुनं आहे म्हणजे त्यातलं काही माहिती जुनी झाली अशातला काही भाग नाही आहे. मॅथ्सच आहे, तेच ते फॉर्म्युले आहेत. काही ट्रिक्स किंवा काही गणितं एक्स्ट्रा ॲड झालेले असतील, सो तेवढे तुम्ही कव्हर करू शकता.
नवीन नवीन पुस्तकं येतच राहतील, परंतु आपण तितकी पुस्तकं घ्यायची नाही आहेत. सो अशी पुस्तकं जी आहेत ती आपल्याला कंबाईनसाठी इथे वापरायची आहेत. पुस्तकांचा गठ्ठा जरी खूप मोठा असला तरी सगळीच्या सगळी पुस्तकं यातली घ्यायची नाही आहेत. 2-2 ऑप्शन मी सांगितलेले आहेत, त्यातलं कुठलंही एक तुम्ही घेऊ शकता. तुमच्याकडे असणारच आहेत, असतील तर त्यातलं तुम्ही एक्स्ट्राचे पुस्तकं वेगळे काढा, कारण खूप जास्त पुस्तकं असल्यापेक्षा खूप जास्त वेळा ते वाचणं झाले पाहिजे. कारण पुस्तकं घेण्याचा जो मोह आहे तो आवरता येत नसतो, परंतु ती वाचणंही होणं तितकंच महत्त्वाचं आहे. सो हे झाली आपली सगळी पुस्तकं. यामध्ये जर काही राहिलं असेल किंवा जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट करू शकता आणि विचारू शकता. त्याचसोबत आता तुमच्यासोबत शेअर करायचं आहे एक अतिशय सुंदर पुस्तक, ते म्हणजे सलाम चाऊस यांचं यशशास्त्र हे पुस्तक आहे. 50 रुपयाचंच हे पुस्तक आहे, परंतु इतकं सुंदर याच्यामध्ये लिखाण आहे, म्हणजे आपण सुरू केलं तर शेवटपर्यंत हे पुस्तक सोडणार नाही, एवढं सुंदर याच्यामध्ये मांडणी आहे आणि वाचूनही लवकर लवकर होतं. प्रत्येक ओळीतून आपल्याला काहीतरी मोटिवेशन मिळतं. म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच नाही तर आयुष्यात आपण जेही काही करत असू, इव्हन एखादं हॉटेल सुरू करायचं आहे किंवा छोटासा बिझनेस करायचा आहे, कुठल्याही विषयासाठी हे पुस्तक जे आहे ते तुम्हाला मोटिवेशन देईल, जगण्यासाठी सुद्धा मोटिवेशन देईल असं हे पुस्तक आहे. हे एकदा ऑफर आली होती आणि 50 रुपयाचं हे पुस्तक काही दिवस त्यांनी किंमत 50 रुपये 30 रुपयालाच दिलं होतं. तेव्हा मी ही पुस्तके खूप विकत घेतली होती आणि बऱ्याचशा जणांना गिफ्टसुद्धा दिली आहेत, कारण 30 रुपये म्हणजे यातल्या इन्फॉर्मेशनच्या मानाने याची किंमत काहीच नाही आहे. सो हे अतिशय एक सुंदर असं पुस्तक आहे. पहा पुस्तकं आज स्टेटस आहेत बऱ्याच जणांचे पुस्तक दिनांचे, की जर का तुम्ही पुस्तकांच्या सोबत असाल किंवा पुस्तकं तुमच्यासोबत असतील तर तुम्हाला कुणाचेही पाय धरायची वगैरे गरज नाही आहे. तो ॲटिट्यूड आपल्याला ठेवायचाच नाही आहे. पण पुस्तकं जी आहेत ती खरंच आपल्याला खूप काही शिकवत असतात आणि हे पुस्तक जे आहे ते यामधल्या प्रत्येक ओळीवर तुम्हाला एक एक संदेश आहे. यातले काही मेसेजेस बरेचदा मी शेअरसुद्धा केलेले आहेत. सो हे खूप चांगलं असं पुस्तक आहे. सो तुम्हाला जर का मिळेल तर नक्की वाचा. लवकर वाचून होतं. मी जेव्हा आणलं होतं तेव्हा 1 ते 1.5 तासातच हे पुस्तक मी वाचलं होतं. मस्त मांडणी आहे, सुटसुटीत आहे आणि वाचून लवकर होतं. विशेष म्हणजे आपला इतिहास जसा आहे तसं आपल्याला खूप वेळ लागणार किंवा पॉलिटिचं जेवढं मोठं दिसतंय, हे दिसायला जरी मोठं असलं तरी कुठे कुठे एकच संदेश, एकेका पेजवर एक शब्दसुद्धा आहे. आणि याची जर का तुम्ही अनुक्रमणिका पाहिली ना तर अनुक्रमणिकावरून सुद्धा आपल्याला लक्षात येईल की याच्यामध्ये किती म्हणजे मुद्देसूद अशी मांडणी केलेली आहे की ज्या गोष्टी आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टींचं याच्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. खूप सुंदर पुस्तक आहे, नक्की मिळेल तर वाचा. येस, आणि चाऊस सरांचेच आणखी पुस्तकं तुम्ही पाहिले असतील की इंग्रजीमध्ये बोला पटकन, त्यानंतर डिक्शनरीसुद्धा आली होती, मराठी इंग्रजी डिक्शनरी आली होती. सो त्याच्याच नंतर हे पुस्तक आलं होतं. आत्ता याची ॲड वगैरे कुठे दिसत नाही, पण हे खूप चांगलं पुस्तक आहे, माझं अतिशय आवडीचं असं पुस्तक आहे. मिळाल्यास नक्की वाचा. आणि त्याचसोबत आपल्या या पुस्तकांच्या बाबतीत जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. त्याचसोबत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला लवकर मिळत जातील. पुन्हा एकदा सर्वांना पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या पुस्तकांच्या सहाय्याने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जेही ध्येय गाठायचं आहे ते लवकरात लवकर मिळो अशीच प्रार्थना. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना थँक्यू सो मच.